म्हणजे मराठी लोकांना आपल्या बुडाखाली आग लागलेली आहे हे कळत नाहीये का फरक पडत नाहीये याचा आम्हाला अंदाज येत नाही. या सभागृहामध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा जास्त लोक एका वेळेला जेसीबीचं काम बघायला थांबलेले असतात. मग का नाही माणसांची गर्दी हो? इथे तुमच्याकडे दादर पासून लालबाग पर्यंतचे जे गणपती आहेत, जिथे आता जून महिन्यापासून सगळे मराठी लोक स्वतःला वाहून घेतील, त्यांच्या पाठपूजनाच्या कार्यक्रमासाठी सुद्धा जनरेशन झी पासून शेकडो माणसं, हजारो माणसं राहतायत 10x10च्या बोळामध्ये. पण तिथं मात्र पाठपूजनाच्या गर्दीमध्ये चपला काढून अनवाणी हिंडण्यामध्ये मराठी लोकांना रस वाटतो आहे. नमस्कार. मंचावरील मान्यवर आणि मित्र, आपण 5:30 वाजता परिषद सुरू करायचं ठरवलं होतं, पण अर्धा तास उशिरा सुरू झाली आणि आता तुम्ही जवळपास 8 वक्त्यांना ऐकलं. तर एवढा म्हणजे वैचारिक डोस, माहितीचा डोस आताच्या काळामध्ये मराठी माणसं एका दमात पचवतात का हे मला माहिती नाही, पण तुम्हाला आम्ही ते पचवणं भाग पाडलेलं आहे असं आपण धरूया. त्यामुळे शेवटचा वक्ता म्हणून बोलताना माझ्यावर वेळेचं पण दडपण आहे. चंद्रशेखर प्रभू बोललेत, राहुल बोललेत, चव्हाणसाहेब पण बोललेले आहेत, सगळे पूर्वरंगचे, महाडिक पण बोललेत, सगळ्या मंडळींनी त्यांचं म्हणणं मांडलं. अशा प्रकारची गृहनिर्माण परिषद आम्ही घेतो आहोत. उद्या रोजगाराची परिषद घेतोय. 4 तारखेला पुण्यामध्ये महाराष्ट्र रेल्वे परिषद घेतो आहोत. महाराष्ट्रावर रेल्वेच्या बाबतीत होणाऱ्या अन्यायाची मांडणी करण्यासाठी तज्ज्ञांना, कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही ते काम करतोय. या सगळ्याच्या मागची जी भूमिका आहे ती मुळामध्ये मराठी माणसाच्या प्रश्नांचा एकत्रितपणे विचार केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही हे आहे. आणि मगाशी वक्त्यांच्या बोलण्यामध्ये पण आलं की आपले बरेचसे मराठी राजकीय पुढारी एकतर कंत्राटदार, गुत्तेदार, बिल्डर, डेव्हलपर झालेले आहेत किंवा जे मोठे बिल्डर, डेव्हलपर आहेत त्यांचे कमिशन एजंट आहेत. त्याच्यामुळे ते बरेचदा रिडेव्हलपमेंटचा किंवा इतरही सगळ्या गोष्टींचा विचार करताना मराठी माणसांचं काय होईल याच्यापेक्षा आपला अंतिमतः वैयक्तिक फायदा काय होणार आहे याचा विचार केल्याशिवाय ते पुढे जात नाहीत. म्हणजे बऱ्याच जणांनी आपल्याकडे मोहित कंबोजच्या घरी लोक जेव्हा पार्टीला गेले त्याच्यावर टीका केली, पण मोहित कंबोज हा या शहरामधल्या पुनर्विकासाच्या कामामधला एक मोठा किंगपिन आहे आणि तो कोणाचे पैसे वापरतो हे तुम्हाला कळल्याशिवाय 2 लोक एरवी जे त्याच्याशी भांडणारे होते ते त्याच्या मुलीच्या 16व्या वाढदिवसाला, म्हणजे जी टेक्निकली नगण्य गोष्ट आहे, अशा प्रकारच्या वाढदिवसाला का जातात हे तुम्हाला वाढदिवसाचा मुद्दा लक्षात घेऊन कळणार नाही. रिअल इस्टेट आणि पुनर्विकासाचा मुद्दा लक्षात घेतला तरच त्या वाढदिवसाच्या केकची किंमत तुम्हाला नीट कळू शकेल. तर मराठी माणसं म्हणून ते एक जरा आपल्याला नीट लक्षात घेण्याची गरज आहे. सतत आपण असं काय सांगतो की मराठी माणसांकडे भांडवल नाहीये, म्हणजे दीर्घकाळ मराठी माणसांकडे तुलनेनं कमी भांडवल आहे. आपल्याकडे हेही मराठी लोकांना सुचवलं गेलेलं आहे की मराठी लोकांनी रोजगार करावा आणि मराठी लोकांनी व्यवसायामध्ये उतरावं. तर ज्या मराठी लोकांना ते शक्य होतंय ती मराठी माणसं ते करतायत. म्हणजे असं नाहीये की मराठी लोकांना ज्यांना जमतंय तेही ते करत नाहीये, पण मराठी माणसांचं स्वतःचं एक वेगळंही स्किल आहे. म्हणजे एखाद्या समाजामध्ये बौद्धिक क्षमतेचा वापर करण्याची सवय असणं, त्यासाठीचं एक व्यापक वातावरण समाजामध्ये असणं, हेही एखादा समाज करतो. तर मराठी समाजाचा जो पिंड आहे, मराठी समाजाची जी ताकद आहे, ती ताकद मराठी समाजानं पूर्ण गमवावी आणि गुजर मारवाड्यांच्या प्रमाणे फक्त बिल्डरच व्हावं अशा प्रकारची अपेक्षा करण्यापेक्षा प्रभू सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं त्यांनी स्वतःची ताकद एकवटून घरांचा विकास केला आणि मग त्यातनं त्यांना थोडी फुरसत मिळाल्यानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अधिक चांगलं काही सामाजिक काम, चळवळीचं काम, लोकांच्या हिताचं काम त्यांना करता येईल का हा एक प्रश्न आपण विचारात घेतला पाहिजे. आज आपण मराठी माणसांच्या घरांच्या प्रश्नाचा इथं विचार करतो आहोत तेव्हा एक साधारणपणे जेव्हा सर्वात जास्त गर्दी होती हॉलमध्ये तेव्हा एक 100-125च्या आसपास माणसं होती. आम्हाला म्हणजे विशेषतः आनंदला असं वाटत होतं की आपण घरांचा प्रश्न घेतो आहोत आणि लोकांना घरांची एवढी गरज आहे तर घरांच्या प्रश्नांच्या परिषदेसाठी जास्त संख्येनं माणसं येतील.
पण म्हणजे घरांच्या प्रश्नांच्या परिषदेमध्ये काय घडलं तर जास्त माणसं येतील हे मला त्याचा अंदाज येत नाही. म्हणजे तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं पाहिजे का, एखाद्या माध्यम कर्मीने आता घडणाऱ्या गोष्टींची इन्साईट तुम्हाला सांगायला पाहिजे का, एखाद्या चळवळ करणाऱ्या माणसाने आपल्या चळवळीचा प्रवास सांगून पुढे कसं जायचं आहे ते सांगितलेलं लोकांना आवडतंय का. म्हणजे लोकांना घरं हवी आहे, मुंबईमध्ये घरं हवी आहेत, आणि जो काही MMRचा प्रांत आहे ते पुढे मागे कधीतरी त्याचं राज्य करण्याच्या दृष्टीनेच तयार केलेलं एक मिसनॉमर आहे हे तर आपल्याला कळतं. पण एवढं जर मराठी माणसांना कळतं आहे तर या सभागृहामध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा जास्त लोक एका वेळेला JCBचं काम बघायला थांबलेले असतात. मग का नाही माणसांची गर्दी होत. इथे तुमच्याकडे दादर पासून लालबाग पर्यंतचे जे गणपती आहेत, जिथे आता जून महिन्यापासून सगळे मराठी लोक स्वतःला वाहून घेतील, त्यांच्या पाठपूजनाच्या कार्यक्रमासाठी सुद्धा जनरेशन झी पासून शेकडो माणसं, हजारो माणसं राहतायत 10 बाय 10च्या बोळामध्ये. पण तिथं मात्र पाठपूजनाच्या गर्दीमध्ये चपला काढून अनवाणी हिंडण्यामध्ये मराठी लोकांना रस वाटतो आहे. म्हणजे मराठी लोकांना आपल्या बुडाखाली आग लागलेली आहे हे कळत नाहीये का फरक पडत नाहीये याचा आम्हाला अंदाज येत नाही. म्हणजे मुंबईत हे घडतंय, पुण्यात घडतंय, नाशकात घडतंय, संभाजीनगरमध्ये घडतंय, नागपूरमध्ये घडतंय. म्हणजे आम्ही आज कार्यक्रम महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने केलाय. ज्यांनी हा महाराष्ट्र उभा केला त्या माणसांनी 4 वर्षाचा संघर्ष केला, त्यांनी महाराष्ट्र मिळवला. खरं तर त्यांनी मंगल कलश आणला. नाव जरी वेगळ्यांचं झालं असलं तरी संयुक्त महाराष्ट्र समितीचा मंगल कलश SM डांगे आणि इतर मंडळींनी आणलेला आहे. ज्या माणसांनी 4 वर्ष कष्ट केले, 4 वर्ष कष्ट करणारे लोक एका बाजूला आणि त्यांचा वारसा सांगणाऱ्या समाजामध्ये 4 वर्ष सोडा, 4 महिने, 4 दिवस, 4 तास अशा पद्धतीनं सुद्धा लोकांना इतक्या कळीच्या प्रश्नावर का काम करावं असं वाटू नये. म्हणजे जेव्हा या शेलू आणि वांगणीच्या घराच्या बद्दल आम्हाला कळलं, माझे वडील गिरणीमध्ये कामाला आहेत आणि ज्यांना अजून घरं मिळालेली नाहीत त्या फिनले मिल पैकी त्या एका मिलमध्ये ते आहेत. प्रश्न त्यांना घर मिळालंय का नाही हा नाहीये. प्रश्न असा आहे की गिरण्यांच्या जमिनींमध्ये 1/3 अशा स्वरूपाची विभागणी करून मग ओपन स्पेसचा 1/3 अशी लबाडी करणारा माणूस राज्याचा मुख्यमंत्री होता, ज्याला बहुजनांचा पुढारी मानण्याची पद्धत आहे. असं सगळं जेव्हा आपले लोक करतात तेव्हा प्रभू सरांनी जी आकडेवारी सांगितली ना त्या आकडेवारीकडे थोडं आपण साक्षरतेच्या अंगाने पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. की आपल्याला जे वाटतंय की मराठी माणसांच्या विरोधामधला एक विशिष्ट राग आहे, हा फक्त राग एका समुदायाचा राग नाहीये, हा काही विशिष्ट समुदायांचा राग आणि त्या समुदायांना बळ देणाऱ्या भांडवली व्यवस्थेची ताकद याच्या सामूहिक कारस्थानाचा भाग आहे. त्यामुळे आजच्या घडीला संख्येच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र हे गायपट्ट्याची वसाहत आहे आणि पैशाच्या बाबतीमध्ये जैन मारवाड्यांची वसाहत आहे. आपण त्यांची सामूहिक वसाहत म्हणून काम करतोय. म्हणजे सतत जे लोकांना, मराठी लोकांना सांगितलं जातं ना की तुम्ही काही धंदे करत नाही, तुम्ही काही जास्तच तुमच्या डिमांड असतात. प्रश्न असा आहे की भांडवलदारांना अगदी घराची कामं करण्यासाठी लागणारा जो मजूर आहे तो सुद्धा अनेकदा मराठी का नको आहे, कारण उत्तर भारतातनं येणारा मजूर पडेल त्या पैशामध्ये काम करतोय आणि ते भांडवलदारांच्या फायद्याचं आहे. तर हे जे भांडवलदारीचं नवं गणित आहे, नवं भांडवलदारीचं गणित आहे, याच्या विरोधात संघर्ष करायचा. मगाशी प्रभू सर म्हणले की लोकलढा केला पाहिजे. मी त्याबद्दलचे 2 मुद्दे सांगतो आणि थांबतो. लोकलढा कसा उभा करणं मला तुम्ही सांगा. तुम्ही आझाद मैदानात गेलात, त्याचं तुम्ही आर्थिक गणित सांगितलं. आम्ही आझाद मैदानामध्ये 7 जुलैला एक कार्यक्रम केला, त्याच्या आधी काही वेळेला केला. आझाद मैदानात काम करणं किंवा आझाद मैदानामध्ये आंदोलन करणं हे 2-5 लाख रुपये तुमच्याकडे असल्याशिवाय तुम्हाला एक आंदोलन करता येत नाही. आणि लोकांचा सर्वसाधारण दृष्टिकोन म्हणजे तुम्ही आंदोलन तर करायचंच, पण त्याच्याशिवाय आंदोलनाला माणसं येतील ह्याच्यासाठी रक्त आटवायचं असं दुहेरी काम चळवळीच्या कार्यकर्त्यांना करायला लागतं. इथं जे लोक आलेले आहेत, कदाचित असं असेल की इथं आलेल्या लोकांच्या
पैकी अनेकांच्या दृष्टीनं घरांचा पुनर्विकास, सोसायट्यांचा पुनर्विकास किंवा इतर काही प्रश्न त्यांचे वैयक्तिक पातळीवर मार्गी पण लागलेले असतील आणि ते उत्सुकतेपोटी, समाजाबद्दलच्या संवेदनशीलतेपोटी पण आले असतील. माझी तुम्हाला विनंती दोन प्रकारची आहे. एक म्हणजे जर आत्ताचं पाशवी बहुमत असलेलं सरकार तुम्हाला बधायला हवं असेल, गिरणी कामगारांसाठी म्हणा, सेसच्या इमारतींसाठी म्हणा, इतर ठिकाणच्या मराठी लोकांच्या घरासाठी, तर अत्यंत सस्टेन्ड अशा प्रकारचा लोकलढा केल्याशिवाय आपण काही करू शकणार नाही. कारण आपल्यातले कुणीच लोक असे नाहीत की जे विधिमंडळामध्ये जाऊन तिथे कायदा बदलू शकतील, एवढी ताकद मिळवतील. ते अत्यंत महागडं प्रकरण आहे. त्यामुळे लोकांचा लढा उभा करणं ही महत्वाची गोष्ट आहे आणि लोकांचा लढा हा लोकांमध्ये राहून प्रत्यक्षात काम करून उभा राहू शकतो. राहुल साहेबांना पण अनुभव असेल, बाकी सगळ्या व्यासपीठावरच्या लोकांना पण अनुभव असेल. एखाद्या आंदोलनाची तुम्ही घोषणा केली की लोक तुम्हाला व्हॉट्सअपवर हे सगळं तुम्ही फार छान करताय असं तुम्हाला सांगतात. माझी विनंती तुम्हाला अशी आहे की इथं आनंदने सांगितलं तसं पहिल्या मजल्यावर मराठी अभ्यास केंद्राचं कार्यालय आहे. जर तुमच्यापैकी एक 10 लोकांना मराठी माणसांच्या घराचा, मग तो गिरणी कामगारांच्या पासून इतर ठिकाणच्या मराठी माणसांच्या घराचा प्रश्न महत्वाचा वाटला, तर मराठी अभ्यास केंद्राचं शिवाजी मंदिर मधलं कार्यालय ही तुमची हक्काची जागा आहे असं तुम्ही समजा आणि तिथं बसून यासाठी लागणाऱ्या एखाद्या आंदोलनाची तयारी करता येईल का आपल्याला, यासाठी होणाऱ्या बैठका तिथे होऊ शकतील का. जसं बजरंग चव्हाण साहेबांनी सांगितलं की या सगळ्या कामगारांसाठी असणाऱ्या संघटना शिवाजी मंदिरमध्ये येऊन एकत्र बसू शकतील, इतरत्र एकत्र बोलू शकतील. पण ज्यांच्याकडे थोडासा स्पेअर वेळ आहे, ज्यांच्याकडे काहीतरी एक स्किल सेट आहे, म्हणजे पत्र लिहायची असतील म्हणा, काही कोर्टाची जजमेंट्स वाचायची असतील म्हणा, काही लोकांशी फोनवर बोलायचं असेल म्हणा, इतकं बारीक बारीक काम आपल्याला करावं लागणार आहे. ते जर केलं आपण तर मराठी माणसाचं जसं प्रभू सर मगाशी म्हणले तसं जे बाहेर गेले त्यांना परत आणता येईल का मला माहित नाही. किंबहुना जे बाहेर गेलेत ते अजिबात परत येऊ नये अशी आपल्या सरकारची आणि व्यवस्थेचीच इच्छा आहे. कारण ते जर रेल्वेच्या प्रवासामध्ये 2-2 तास चेपून गेले तर त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या बंडाची इच्छाच राहणार नाही. अशा प्रकारची आपली एकूण व्यवस्था आहे. पण जे आता मुंबई शहरामध्ये, मुंबई उपनगरामध्ये आहेत आणि ज्यांच्यातलं मराठी पण थोडंफार शाबूत आहे, त्या सगळ्या मंडळींना सोबत आणण्यासाठी काहीतरी आपण एकत्र करूया अशी मी आपल्याला विनंती करतो. आपण 3-1 तास इथे बसलात, अधिकृतरित्या रुपाली तुमचे आभार मानेलच. फक्त मला असं वाटतं इथे जे काही तुम्ही तुमचे तपशील दिलेले आहेत, हा कार्यक्रम आज झाला 1 मेला, उद्या दुसरी परिषद आहे, त्यालाही आपण या. पण आम्हाला प्रत्यक्षात कामासाठी मदत करायला या. म्हणजे मुंबईतल्या मराठी माणसांना पुढच्या 1 मे पर्यंत एक 500,000 माणसांना जरी घरं मिळवण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचा उपयोग झाला तर जे काही थोडेफार कष्ट आम्ही सगळ्यांनी घेतलेले आहेत त्या कष्टाचा उपयोग होऊ शकेल. कारण चर्चा व्हायला पाहिजे, वादविवाद व्हायला पाहिजे, पण माणूस जगला पण पाहिजे. माणूस जगला ना नीट, मराठी माणूस नीट जगला तर मराठी भाषा जगेल. मराठी शाळांच्या इमारती राहिल्या तर मराठी शाळा राहतील आणि मराठी भाषा राहील. हे एकमेकांच्या पोटात गुंतलेले प्रश्न आहेत. माझी पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे की महाराष्ट्र दिनाला जर कोरडेपणाच्या अभिवादनाची जोड आपल्याला द्यायची नसेल आणि काही एक आंतरिक ओलावा त्याच्यामध्ये आहे असं आपण मानत असू, तर आज इथं जे घराच्या संबंधातले प्रश्न मांडले गेले ते तुमचे असतील नसतील, तुमचे सुटले असतील प्रश्न, तुम्हाला महत्वाचे वाटत नसतील किंवा तुमच्या दृष्टीनं काही गोष्टी घडून गेल्या असतील, पण किमान 10 लोकांनी हा कार्यक्रम संपताना आनंदला भेटावं, मला भेटावं आणि या प्रत्यक्ष कामामध्ये आम्ही सहभागी होऊ शकू असं जर सांगितलं तर मराठी अभ्यास केंद्राने केलेल्या या कामाचं काहीतरी बरं घडेल असं मला वाटतं. आणि अधिकाधिक मराठी माणसं इथे दिसावीत, कारण दिसली नाहीत तर 8 दिवसांपूर्वी इथल्या रिक्षावाल्यांनी आपल्याला दम देऊन झालेला आहे आणि त्यांनी दम देऊन झाल्यानंतर आमच्या लोकांनी घातलेलं शेपूट तुम्ही पाहिलेलं आहे. एखाद्या समाजाचा सामूहिक अपमान झाल्याशिवाय त्या समाजाचा स्वाभिमान जागा होण्याची शक्यता काही वेळेला नसते.
मराठी समाजाची अपमान पचवण्याची ताकद अफाट आहे. त्यामुळे आपण खूप अपमान गेल्या 66 वर्षामध्ये पेललेले आहेत, सोसलेले आहेत. या अपमानांमधनं काही कृती होणार आहे का, एवढा एक विचार करूया. आपण सोबत राहाल असा विश्वास वाटतो. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र.